आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती, आपली माणसे. स्वर्गीय अजितदादांची दूरदृष्टी आज पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रासमोर सिद्ध झाली. अल्पसंख्याक समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना विधानमंडळात प्रभावीपणे वाचा फोडणारे, शासनाला जबाबदार धरणारे आणि समाजाच्या वेदनांना सभागृहात आवाज देणारे नेतृत्व निर्माण करण्याची दूरदृष्टी स्वर्गीय अजितदादांकडे होती. त्यांनी योग्य वेळी योग्य व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचे आज आमदार इद्रिस नायकवडी यांनी सार्थक केले आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या सभागृहात लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून आमदार इद्रिस नायकवडी यांनी अल्पसंख्याक समाजाच्या अनेक ज्वलंत प्रश्नांवर अत्यंत अभ्यासपूर्ण, ठाम आणि निर्भीडपणे आवाज उठवला. केवळ प्रश्न मांडण्यापुरते मर्यादित न राहता त्यांनी शासनाला स्पष्ट भूमिका मांडण्यास भाग पाडले. समाजाच्या शिक्षण, रोजगार, शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक विकास योजना, मूलभूत सुविधा, सामाजिक न्याय आणि घटनात्मक अधिकारांशी संबंधित विषय त्यांनी प्रभावीपणे सभागृहात मांडले. लोकप्रतिनिधी हा केवळ मतदारसंघापुरता मर्यादित नसतो, तर समाजाच्या प्रत्येक घटकाच्या न्याय्य हक्कासाठी संघर्ष करणारा असतो, याची प्रचिती आमदार इद्रिस नायकवडी यांनी आपल्या कार्यातून दिली आहे. आज अनेक वर्षांपासून अल्पसंख्याक समाज ज्या समस्यांना सामोरे जात आहे, त्या प्रश्नांना विधानमंडळात एवढ्या ताकदीने मांडले जात असल्याचे पाहून समाजामध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. लाखो अल्पसंख्याक नागरिकांच्या मनातील भावना, अपेक्षा आणि न्यायाची मागणी आमदार इद्रिस नायकवडी यांनी आपल्या बुलंद आवाजातून संपूर्ण महाराष्ट्रासमोर पोहोचवली. स्वर्गीय अजितदादांच्या दूरदृष्टीला खरी आदरांजली. स्वर्गीय अजितदादांनी ज्या विश्वासाने त्यांना संधी दिली, त्या विश्वासाला आज त्यांनी पूर्णपणे न्याय दिला आहे. त्यांच्या दूरदृष्टीला हीच खरी आदरांजली आहे. अल्पसंख्याक समाजाचा आवाज आता केवळ निवेदनांमध्ये किंवा आंदोलनांमध्ये मर्यादित राहिलेला नाही, तर महाराष्ट्राच्या सर्वोच्च लोकशाही सभागृहातही ताकदीने घुमत आहे. अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने लढणारे, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असलेले आमदार इद्रिस नायकवडी यांचे मनपूर्वक अभिनंदन. भविष्यातही त्यांनी याच जिद्दीने आणि ताकदीने समाजाच्या हक्कासाठी संघर्ष सुरू ठेवावा, हीच अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनीत ताहिर बेग मिर्झा, राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अल्पसंख्याक विभाग. आदरणीय सभापती साहेब, धन्यवाद. माझा प्रश्न अल्पसंख्याक विकास विभागाशी संबंधित आहे आणि मला वाटतं उत्तर द्यायला या ठिकाणी त्या विभागाचे संबंधित मंत्री किंवा राज्यमंत्री उपस्थित नाही आहेत, तर नक्कीपणाने नाही, पण त्यांनी दिलेल्या उत्तराला विश्वासार्हता किती असणार आहे? कारण मला वाटतं त्यांच्याशी संबंधित हा विषयच नाही आहे बिचाऱ्यांशी. त्यामुळे त्यांनी उत्तरं देणार आहेत का मला सांगू देत, मी विचारतो, मग बोलतो. बोलू दे ना. नाही, सत्ता विरोधकाचा विषय नाही आहे. आपण त्याची विधिग्राह्यता का असते ना? एवढं सभापती महोदय, माननीय सदस्य, विश्वासार्हते असं तुम्हाला शब्द वापरता येत नाही. तुम्हाला काय ह्याच्यावरती विधिग्राह्यता माझा सॉरी मी शब्द या विषयावरती त्यांनी जे उत्तर दिलेले तुम्हाला काय अभिप्रेत आहे ते प्रश्न विचारा. तुम्हाला काय अभिप्रेत आहे ते प्रश्न विचारा. मी विचारलेल्या प्रश्नाला यांनी लिखित छापील जे उत्तर दिलंय अत्यंत तोकडं आणि अत्यंत बनावट उत्तर दिलेलं आहे. मी स्पष्ट शब्दात सांगतो. कारण आदरणीय सभापती महोदय, इद्रिसजी बोला. या ज्या पद्धतीनं आकडेवारीची आकडेमोड केलेली आहे, यात दाखवलेलं आहे की 25-26 या वर्षाच्या अखेरला 233 कोटी रुपये अल्पसंख्याक बहुल नागरिक क्षेत्रात मूलभूत सुविधांसाठी दिलेले आहेत योगेश कदम आणि 233 कोटी ग्रामीण क्षेत्रासाठी दिलेले आहेत आणि त्यापैकी प्रत्यक्षात 228 कोटी रुपये शहरासाठी आणि 229.51 हे ग्रामीण क्षेत्रासाठी खर्च झालेले आहेत असं दाखवण्यात आलेलं आहे. माझा प्रश्न आहे, हे 233 तुम्ही जे शहरी आणि 233 जे ग्रामीणसाठी खर्च केलेले आहेत असं दाखवलेलं आहे. जिल्हा वाईज तुम्ही काही कामं आणि ती यादी दाखवू शकाल का?
तोय जिल्हा वाईज माझ्याकडं माहिती उपलब्ध नाही. एक मिनिट, मंत्री महोदय त्यांचा झालेला नाहीये, बोला. हा शॉर्ट आणि मध्ये इद्रिजी. त्यानंतर साहेब माझी अशी माहिती आहे, मी ज्या वेळेस अल्पसंख्याक विभागाकडं अशा कामांच्या संदर्भात पाठपुराव्यासाठी गेलेलो आहे, त्यावेळेला मला हे सांगण्यात आलं की गेल्या काळात ओव्हरलॅपिंग झालेलं आहे. आता ओव्हरलॅपिंग झालेलं आहे, तर तुम्ही ती ओव्हरलॅपिंग झालेली कामं या वर्षी दाखवून गेल्या वर्षी दाखवून त्यातनं बिली खर्च करून या ठिकाणी तुम्ही त्या वर्षात ते खर्ची पडले असं दाखवलेलं अशी माझी माहिती आहे. हा एक भाग. दुसरा भाग, अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार यांची मला प्रकर्षानं आज आठवण येते. कारण अजितदादांनी आपल्या महायुतीच्या शासनात सामील झाल्यानंतर अल्पसंख्याकांना किंवा अल्पसंख्याक घटकांना आपल्यावर दुजाभाव होतोय किंवा आपल्याकडे दुर्लक्ष होतंय अशी भावना निर्माण होऊ नये म्हणून अत्यंत बारकाव्यानं लक्षपूर्वक हे नियोजन केलेलं होतं. त्यापैकी एक होतं की अल्पसंख्याक शिक्षण संस्था किंवा शाळा यांना मूलभूत सुविधासाठी प्रत्येक वर्षी 10 लाख रुपये द्यायचे, असे 5 वर्षे द्यायची, असा त्या ठिकाणी आपला निर्णय झालेला शासन निर्णय. त्यानुसार 2025च्या एंडला आम्ही जाऊन त्या ठिकाणी पाठपुरावा केल्यानंतर केवळ अचानकपणानं प्रस्ताव 10 दिवसात मागवले गेले आणि त्या 10 दिवसाच्या आलेल्या प्रस्तावातनं काही जी काय कंप्लायन्स असतील ते प्रस्ताव मान्य केले गेले. केवळ फक्त 342 शाळांना आणि 111 मदरशांना फक्त यात पैसे दिले गेले आणि त्याची अमाऊंट आहे 34 कोटी रुपये. त्यावेळेला या खात्याकडे 55 कोटी रुपये शिल्लक होते. चला ठीक आहे, तुम्ही जे दिलात ते दिलात, परंतु तुम्ही 25-26ला काय दिलात? 25-26ला 1 रुपया दिला नाही. वास्तविक तुमची कमिटमेंट आहे की आम्ही 1 वर्षाला जे देऊ ते प्रत्येक असं 5 वर्ष देऊ सलग, आणि तुमची कमिटमेंटच तुम्ही मोडली. आता मला याचं उत्तर पाहिजे की गेल्या वर्षी तुम्ही जे दिलेलं नाही आहे, ते आता बॅकलॉग म्हणून ह्या वर्षीचे जे पैसे देणार आहात तुम्ही ते बॅकलॉग म्हणून तेही देणार का? आणि नवीन काही प्रस्ताव मागवणार आहात का ते जुने आहेत तेवढेच चालू राहणार आहेत? हा एक विषय. आणि यासाठी तुम्ही तरतूद दाखवली आहे, उपलब्ध निधी 20 कोटी दाखवला आहे. 20 कोटी कुठे लागणार आहेत? जवळजवळ 125 कोटीचे वर पैसे लागणार आहेत याला. ही बाब गंभीर आहे. आणि दुसरं एक, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरता शिष्यवृत्ती योजना. आता ह्या योजनेची डिमांड 198 कोटी आहे. या योजनेच्या अगेन्स्ट डिमांड 198 कोटी आहे. इथे तरतूद फक्त 60 कोटी दाखवलेली आणि 60 कोटी खर्च झाले असं दाखवलेलं आहे. हे काय बरोबर नाही आहे. त्यामुळं तुम्ही नक्कीपणानं प्रश्नच विचारतोय मी. एक 3 प्रश्न विचारले ना मी. 3 प्रश्न विचारले. आपण बोलण्यात मग्न होता त्यामुळे लक्ष आलं नाही आपलं. पण त्यामुळं ह्या 24-25 मध्ये जे दिले त्याचं कंटिन्युएशन 5 वर्ष करायला पाहिजे. ते 5 वर्ष तुम्ही कंटिन्यू करणार का? मागच्या वर्षी जे पैसे दिले नाहीत तो बॅकलॉग भरून काढणार का? हा विषय. डॉक्टर जाकीर हुसेन मद्रसा आधुनिकीकरणमध्ये आपण तिथल्या शिक्षकांचे पेमेंट देत होतो 16,000 रुपये आणि 18,000 रुपये. तर हे पेमेंट सुद्धा दिलेले नाही आहेत. त्यांनी प्रस्ताव दिल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट फक्त 16,233 रुपये दिले गेलेले आहेत. वर्षात 16,233 कोटी, तेही पण 1 वर्ष दिले, त्यानंतर दिलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरता जी शिष्यवृत्ती आजही मिळालेली नाही, गेली 2 वर्षापासून. मग 60 कोटी तुम्ही खर्च कुठं केले? 60 कोटी कुठं खर्च केले? आणि 198च्या अगेन्स्ट डिमांड असताना 60 कोटीमध्ये तुम्ही कसं काय बसवले हे सगळं? ठीक आहे, याचंही आम्हाला उत्तरे पाहिजे. मंत्री या ठिकाणी रघुवंशी पुकारली आपण. सन्माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे 25-26 मध्ये तशी तरतूद तो एकटाच आहे ना, गीते नाही आहे. सर्वात कमी असं म्हणून जे काही सांगितलं गेलं तर ते खरं आहे का 25-26 मध्ये निधी उपलब्ध झाला होता तो 1116.98 कोटी. प्रत्यक्ष खर्च झालेला निधी आहे 947.74 कोटी. अखर्चित निधी 169 कोटी 169.23 कोटी. प्रत्यक्ष झालेल्या निधीची टक्केवारी तशी आपण सांगितल्याप्रमाणे इतरांच्या तुलनेबरोबर 84.84% एवढा त्या ठिकाणी निधीचा खर्च झालेला आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी निधी मिळाला आहे, निधीचा खर्चसुद्धा त्या ठिकाणी झाला आहे. आपण जे काही सांगितलं गेलं का मुलांची शिष्यवृत्तीचा आणि यंदाच्या तरतुदीचं, तर यंदाच्या तरतुदीला अडचण त्या ठिकाणी येणार नाही. दरवर्षी आपण म्हणता तसं ते बरोबर आहे, अखर्चित राहण्याचं प्रमाण जे काही दिसतं
ते एकतर प्रस्ताव निधी वितरण हे अंतिम मार्चमध्ये होतं आणि त्याच्यात थोडा बदल करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि ऐन वेळेला प्रस्ताव मागितल्यामुळं अनेकांकडून प्रस्ताव हे अर्धवट स्थितीत किंवा त्रुटीपूर्तता व्हायला उशीर लागल्यामुळे त्यांना त्याचा लाभ देता आलेला नाही. आपल्या परिसरातील बातम्यासाठी संपर्क करा. मुख्य संपादक वसीम शेख. मोबाईल 8149797961. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब